कणकवलीत ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती, शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा। नितेश राणेंविरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले। कागलचं राजकारण 24 तासात फिरलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कट्टर विरोधक मुश्रीफ समर्जित घाटगेंचा तह। शिंदेंची शिवसेना एकाकी। सांगोल्यात शहाजी बापू पाटील गटाला दे धक्का। नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा एकत्र। विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती। 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनंच केला होता आरोप। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला। निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा। राज्यात आणखी 500 कोटींचा घोटाळा। अजितदादांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश। 2024 मधील हिंसाचार प्रकरणात कोर्टानं सुनावली शिक्षा। आणि मुंबईत सीएनजी गॅसचा तुटवडा। रिक्षा, बस तसंच कॅब वाहतुकीत अडथळा। खासगी वाहनधारक चिंतेत। सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। सुजय शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं। वर्ध्यात भाजपकडून निलेश किटे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, तर नगरसेवक पदासाठी 40 उमेदवारांनी नामांकन दाखल केलं। आणि यावेळी माजी खासदार रामदास तडस आणि माजी खासदार सुरेश वाघमारेही उपस्थित होते। जळगावच्या नशिराबादमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी गणेश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन श्री जाधव यांच्या वतीने करण्यात आलं। वर्ध्यातून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा आणि अकलूजमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केले। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत नसल्यानं मी माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं, असं शिवसेना नेते राजन साळवींनी म्हटलंय। मुलाला संधी न दिल्याने मी नाराज नाही, असंही राजन साळवींनी सांगितलं। गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती। काँग्रेस आणि भाजपच्या अनेक उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केले। पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 30 नगरसेवकांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि यावेळी विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। दरम्यान उमेदवारांकडून विजयाचा विश्वासही व्यक्त करण्यात आला। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत रंगतदार लढत बघायला मिळणार आहे। सत्यजित तांबे यांच्या पत्नीविरोधात संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाईची लढत लक्षवेधी ठरणार आहे। चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलो रेचा नारा दिलाय। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याकरता गर्दी केली होती। महायुतीत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानं भाजप आणि सेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। येवला नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केलेली आहे। दोन्ही पक्षांचं एकमत झाल्यानंतर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला। रुपेश दराडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली। माथेरानमध्ये शिवराष्ट्र पॅनलने वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला।
आणि यावेळी नगराध्यक्षपदासह 20 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। दरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। हिंगोलीत महाविकास आघाडीकडून अर्चना भिसेंनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करताना माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। कोल्हापूरमध्ये शिवसेनेने काँग्रेसचे नगरसेवक फोडल्यानं आमदार सतेज पाटील आक्रमक झालेत। आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं म्हणत सतेज पाटलांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला। युगेंद्र पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलं आणि आम्ही पूर्ण ताकदीने लढू। आज रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेमध्ये तृतीयपंथीय जावेद पिंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। वाजत गाजत नाचत येत त्यांनी हा अर्ज दाखल केला। गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता इच्छुक असलेले डॉक्टर प्रशांत कटरे यांना भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे। नांदेडच्या हदगावमध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमुद सुनील सोनुले हदगावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आणि यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर, सुनील भाऊ सोनुले आणि संदीप ढोले उपस्थित होते। चिपळूणच्या राजकारणात प्रथमच समाजवादी पार्टीची एंट्री झाली। समाजवादी पार्टीने मुशर्रफ बेचकर यांना वॉर्ड क्रमांक 11 साठी तर नगराध्यक्षपदासाठी मोईन पेचकर या दोघांनी आज अर्ज भरला। मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4 ते 5 जागांवर लढवली जाणार आहे। कदाचित निवडणूक लढवणारही नाही असं विधान निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंनी केलं। नगरपरिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यानं प्रशासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागलेली दिसून येते। 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मतदान असल्यानं निवडणुकीची कामं लावण्यात आलेल्या नियुक्तीतील कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण नगरपरिषदेच्या नाट्यगृहामध्ये घेण्यात आलं। बारामती शहरातील विकास पाहता मी दिलेल्या उमेदवारांकडे न पाहता माझ्याकडे पाहून आपण घड्याळाला मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये केलं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं देखील युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना भाजप यांची युती झाली। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे। वर्धा जिल्ह्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा केला। तिढा सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न असून अडचणीच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया वर्ध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी दिली। चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या। शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते। रायगडमधील श्रीवर्धन नगरपालिका यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली असून शिवसेनेला युतीमधून वगळण्यात आले। नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र साथनाथ आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन इथल्या सोमजाई मंदिरात साकडं घालून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल केले।